सांगली महानगरपालिका हद्दीतील गोरगरीब बहुजन नागरिकांची हातगाडी फेरीवाले यांच्यावरील महानगरपालिकेने कारवाई थांबवावी, हातगाडी पुनर्वसन उद्धार करावा, फेरीवाल्यांबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे पालन आयुक्तांनी करावे या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गट वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेवर हातगाडा ढकल मोर्चा काढण्यात आला। यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आयुक्त सत्यम गांधी हे मनमानी कारभार करून शहरातील हातगाडी फेरीवाले यांच्यावर कारवाई करत आहेत। बहुजन समाजातील बहुतांश हातगाडी फेरीवाले यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो, याच्यावरील कारवाई ही अन्यायकारक आहे। आयुक्तांनी फेरीवाले हातगाडी यांच्यावरील कारवाई थांबवाव्यात, अन्यथा आयुक्तांना कार्यालयात कोंडणार आहोत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचे राजरोस उल्लंघन आयुक्त सत्यम गांधी करीत हुकुमशाही कारभार करत आहेत। स्वयंभू नियम कायदे करून आयुक्त गांधी मुस्लिम मागास आणि बहुजन समाजातील नागरिकांचे हातगाडी फेरीवाले यांचे व्यवसाय बंद पाडत आहेत, तेव्हा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा। सर्वसामान्य बेरोजगार युवकांचे व्यवसाय बंद करून सांगलीत सत्यम गांधी गुन्हेगारी वाढवायची आहे। फेरीवाले संदर्भात फेरीवाले यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश उल्लंघन करणे, गरीब फेरीवाले हातगाडी ओढून नेऊन जप्त करणे, दंडात्मक कारवाई करणे प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, आयकर आणि ईडीमार्फत त्यांच्या कोट्यावधी अवैध संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केली आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते, महिला आघाडी राज्यसभा माननीय वनिताताई कांबळे, माननीय आकाश कांबळे, माननीय तुषार ठोंबरे, राज्य उपाध्यक्ष माननीय सनौल्ला बावस्कर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय रमेश चौगले, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, जिल्हा संपर्क प्रमुख माननीय युनुसबाई कोल्हापुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय प्रवीण वारे, जिल्हाध्यक्ष विजयाताई माळी, भाग्यश्री सूर्यवंशी, अर्जुन मोहिते, साधना पाटील, कुलदीप वारे, विकास वारे, मास मोरे, किरण चौगुले, वैभव कोले, यश कांबळे, गणेश दोड्डमणी आदींसह असंख्य महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी होते।